अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केलेला आहे। पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतोय असा दावा ट्रम्प यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा मोठा दावा केलेला आहे आणि पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतोय असा मोठा दावा ट्रम्प यांनी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा मोठा दावा केलेला आहे आणि पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतोय असा दावा ट्रम्प यांनी केलाय। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केलेला आहे आणि पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतोय। ट्रम्प यांनी असा मोठा दावा केल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी अपडेट। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा मोठा दावा केलेला आहे। पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतोय। ट्रम्प यांनी हा दावा केलेला आहे। या अगोदर आपण जर पाहिलं तर ट्रम्प यांनी अनेको मोठमोठे दावे केल्याचं आपण पाहिलं आणि त्यातच आता पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतोय असा मोठा दावा ट्रम्प यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात आणखी अपडेट करण्याचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, यापूर्वी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठमोठे दावे केलेले होते आणि आता डायरेक्टली पाकिस्तान अण्वस्त्र चाचणी करतो असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे। जगामध्ये अणुपरीक्षणाची एक प्रकारे स्पर्धा लागलेली आहे अशाचं विधान करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचं नाव घेतलं, त्याच्यामध्ये चीनचंही नाव घेतलं, रशिया देखील चाचण्या करत असं सांगितलं, त्याचबरोबर पाकिस्तान देखील अणुबॉम्बच्या चाचण्या करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांचं म्हणणं होतं की जमिनीच्या खाली ह्या चाचण्या केल्या जात आहेत, जमीन हादरते, मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लपून ठेवल्या जातात, कारण ह्या ज्या देशांमध्ये लोकशाही प्रधान देशांप्रमाणे सगळं ओपन नाहीये। जसं मी भारतामध्ये एखादी गोष्ट केल्यानंतर सगळ्या समोर येतं, कारण लोकशाही देश आहे। तसं शिवाजी, विनंती थोडा वेळ थांबवते। आपल्यासोबत सतीश ढगेजी जोडले गेलेले आहेत। सतीशजी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केलेला आहे। पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतो असा मोठा दावा ट्रम्प यांनी केला आहे। नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांनी जर अशा प्रकारचा त्या ठिकाणी दावा केला असेल तर तो आपल्याला सिरियसली त्या ठिकाणी घ्यावा लागेल। मुळातच मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे असीम मुनीर आणि शहबाज शरीफ हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यातले पाईप त्या ठिकाणी बनलेले आहेत आणि बऱ्याचशा काही ज्या आहेत क्लोज डोअर मीटिंग्स त्या ठिकाणी त्याच्यात होत आहेत। दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या छगाई प्रांतामध्ये अशा प्रकारच्या न्यूक्लिअर टेस्टिंग अगोदरही त्या ठिकाणी झालेल्या आहेत। जर असं केलं जात असेल तर याला सिरियसली भारताला आपल्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एकूणच संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेवर जे आहे या अँगलने प्रश्न निर्माण होतात। कारण आज घडीला पाकिस्तान स्वतःला इस्लामिक नेशन्सचा नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करतोय आणि त्यात जर अशा प्रकारचे न्यूक्लिअर टेस्टिंग होत असतील, ऑलरेडी हा जो आहे अण्वस्त्रधारी देश त्या ठिकाणी आहे आणि इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या हातामध्ये जर अशा प्रकारच्या अस्थिर पाकिस्तानच्या अशा प्रकारचे अण्वस्त्र जर हातात पडत असतील तर भारत तर सोडाच संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात। म्हणून माझ्या मते खऱ्या अर्थानं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल त्याचबरोबर IAEA यांनी या गोष्टीकडे सिरियसली लक्ष देणं आवश्यक आहे आणि जगाच्या सुरक्षिततेला त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे। पण पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा फक्त हा दावा आहे, नेमके त्याचे डिटेल्स ज्यावेळेस आपल्या समोर येतील त्याच वेळेस याचे जे आहेत बाकीच्या गोष्टींचा आपल्याला उहापोह करता येईल। अगदी सर, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी। ट्रम्प यांनी हा दावा केलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा मोठा दावा केलेला आहे की पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करतोय असा दावा ट्रम्प यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता या दाव्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो त्याकडे सुद्धा लक्ष असेल।